मी गीता, किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रोज सकाळी 7 वाजता नवीन पदार्थांची रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन गीता या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आजची आपली रेसिपी आहे शेवयांची खीर। ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी घेतलेले आहेत 2 वाटी शेवया। या शेवया ज्या आहेत त्या गव्हाची सोजी काढून केलेल्या आहेत, होममेड आहेत। या 1 चमचा मोठा भरून तूप घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे, 4 चमचे साखर आणि त्यामध्ये वेलची अशी फोडून घातलेली आहे। त्यानंतर इथे मी बदामाचे असे काप घेतलेले आहेत। इथे मी 2 वाटी शेवया घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी इथे 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे, जे मी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे। इथे गॅसवर कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला शेवया घालून घ्यायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सर्व शेवया टाकून घेऊया आणि त्यांना आपल्याला व्यवस्थित परतून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। शेवयांचा रंग पूर्ण बदलेपर्यंत आपल्याला यांना छान असं भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये आपण बदामाचे काप घालून घेऊया। याच्यावर आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। त्यांना जरा आपण परतून घेऊया। आणि मिक्स करायचं आहे आणि छान असं शेवयांबरोबर यांना परतून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेवयांचा पूर्ण रंग बदललेला आहे आणि सुंदर सोनेरी रंग आलेला आहे। आता यावेळी आपल्याला यामध्ये 2 वाटी गरम पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवा, पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे, थंड नाही। 2 वाटी पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। या शेवया दुधामध्ये शिजवल्या जात नाहीत। जर डायरेक्ट दूध घातलं तर त्या शेवया शिजत नाहीत, व्यवस्थित कच्च्या राहतात। यावर आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया। त्यानंतर परतून घ्यायचं आहे ढवळून। आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला परत वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेवयांमध्ये पाणी पूर्ण सोक झालेलं आहे आणि शेवया आपल्या छान अशा शिजल्या आहेत। आता यावेळी आपण यामध्ये साखर घालून घेऊया आणि छान असं परतून घ्यायचं आहे। साखर चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। दूध घालून घेऊया। इथे तुम्ही दुधाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। यामध्ये तुम्ही थोडं दूध आणखी वाढवू पण शकता। दूध घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट झाकण न ठेवता शेवया आपल्याला छान उकळून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली शेवयांची खीर इथे खाण्यासाठी तयार आहे। हिला आपण आता छानपैकी सर्व करून घेऊया।